आता ग्राउंडची मेरिट किती लागेल आणि लेखी पेपरला मी पात्र होईल का, बऱ्याच मुलांचे प्रश्न आहेत. आता सध्या मागच्या वेळेसारखी भरती नाहीये आणि सध्या ग्राउंडला भरपूर मुलांना मार्क्स सुद्धा कमी पडत आहेत. यामध्ये 43 मार्क्स घेणारा मुलगा 37 मार्क घेतोय आणि 37 मार्क घेणारा मुलगा 33 घेतोय. जो मुलगा 45 मार्क घेतोय तो 39 वर येतो, 47 मार्क घेतोय तो 41 वर येतोय. म्हणजे यामध्ये काय झालंय, सगळ्यांचेच मार्क एकदम डाऊन झालेले आहेत. त्यामुळे ज्यांना कमी मार्क पडलेले आहेत ते खचून जाऊ नका. जर तुम्हाला 3-4 मार्क्स कमी पडले असेल तर तुम्ही 3-4 तास एक्स्ट्रा अभ्यास करा. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जे ग्राउंडला मार्क पडलेले आहेत त्या मार्कवर तुम्ही लेखी पेपरसाठी पात्र होऊ शकता. जास्त टेन्शन घेत बसू नका, कारण की प्रत्येकाला ग्राउंडला मार्क कमीच येत आहेत आणि मेरिट हे कमीच लागणार, कारण की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुलाला फक्त एकच फॉर्म भरायला सांगितलं होतं. याचा सुद्धा मेरिट लिस्टवर परिणाम पडणार आहे. त्यामुळे तुम्ही लेखी पेपरमध्ये तुमचं स्कोरिंग वाढवून घेऊ शकता. मार्क्स कमी पडलेत म्हणून तुम्ही अभ्यास करायला सोडू नका आणि मुलींनी तर 25+ मार्क असेल तर तुम्ही म्हणजे 100% अभ्यास करा, कारण की मुलींची लिस्ट कमीच लागत असते. लेखी पेपरमध्ये 100 पैकी 85, 90, 95 जे काय जोर लावायचं मित्रांनो तुम्ही इथं लावा आणि नक्की कमेंट्स करा तुम्हाला सध्या किती मार्क्स पडलेत आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे, कारण नेक्स्ट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला मी ग्राउंड कट ऑफर देणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि भरती करा, सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.